संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या सांगडेवाडी येथील 2 शेतकऱ्यांची शासनाच्या अनुदानाचे आमिष दाखवून एका भामट्याने फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सांगडेवाडी येथील रहिवासी राजेंद्र बगाजी सांगडे हे शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करतात। काही दिवसापूर्वी प्रकाश ठोंबरे नावाचा एक व्यक्ती त्यांच्या घरी आला। त्याने स्वतःची ओळख मंत्रालयातून आल्याची करून देत जवळील व्हिजिटिंग कार्ड दाखवले। त्यानंतर शासनाकडून पोल्ट्री व्यवसायासाठी अनुदान मंजूर झाल्याचे सांगून विविध कागदपत्रांसह अर्ज भरून घेतला। अनुदान मिळवून देण्यासाठी शासनाकडे 10,000 रुपये जमा करावे लागतील असे सांगत त्याने राजेंद्र सांगडे यांच्याकडून 10,000 रुपये रोख स्वरूपात घेतले। त्याचप्रमाणे शेजारी राहणारे भिकाजी रामचंद्र सांगडे यांना पिकअप वाहन मंजूर झाल्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडूनही 8,000 रुपये उकळले। तसेच दोघांनाही संगमनेर येथे बोलावून वाहनाचे कोटेशनही दिले। सुरुवातीला दोन्ही शेतकरी त्याच्या संपर्कात होते, मात्र 1.5 महिन्यांच्या कालावधी उलटल्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन उचलणे बंद केले। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजेंद्र सांगडे व भिकाजी सांगडे यांनी घारगाव पोलीस ठाणे गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासमोर आपली कैफियत मांडली। तसेच संबंधित भामट्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे। राजेंद्र बगाजी सांगडे, राहणार कुठले? सांगडेवाडी। बर, काय घडले? आमच्याकडे एक मंत्रालयामधून माणूस आला होता। बर, तर तो बोलला का तुमच्या शेडसाठी अनुदानासाठी मंत्रालयामधून तुम्हाला कर्ज भेटेल। कसली शेड? कोंबड्यांची पोल्ट्री शेड, पोल्ट्रीसाठी अनुदान? पोल्ट्रीसाठी अनुदान भेटेल म्हणला। बर, तर तुम्ही फॉर्म बिम काढला, त्यांनी फॉर्म बिम भरून घेतला बर, आणि ते तुम्हाला हे मंजूर होण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील। प्रकरण तुमचं मंजूर होऊन जाईल 1.5 महिन्यात। बर, तर 1.5 महिन्यात त्याला मी 10,000 रुपये दिले। बर, तर त्याने आता तो फोनच उचलीत नाही आमचा। आता ह्या गोष्टीला 1.5 महिना झाला? 1.5 महिना झाला। तो आता परत इकडे आलाच नाही? परत तो आलाच नाही। आणि हे माझे शेजारचे भिकाजी रामचंद्र सांगडे, तर त्यांना पण म्हणला का तुमचं पिकअपचं प्रकरण आहे ते मंजूर करून देतो, यांच्याबरोबर यांचं झालंय म्हणला मंजूर, फक्त थोडा दिवसात यांचे पैसे जमा होतील आणि तुमचं काम होईल। यांच्याकडून त्याने 8,000 रुपये नेले। मग आता यांच्याकडे पिकअप आहे का नवीन द्या म्हणला? काय कसं? नवीन त्यांना याला संगमनेरला बोलावलं कोटेशन काढायला। यांनी कोटेशन काढलं आणि त्याची वाट पाहून काटाळले, तो आलाच नाही। बरं, आता तुम्ही जे पैसे दिले ते कसे रोख दिले का कसे दिले? हा, कॅश दिले त्याला, ऑनलाईन नाही दिले? ऑनलाईन नाही दिले। बरं बरं, मग आता तुमचं म्हणणं काय, मागणी काय नेमकी? आमची मागणी आता पोलीस स्टेशनला आम्ही त्याचे इन्शुरन्स हे केलं त्याचे, तर पैसे भेटावं आमचे। दरम्यान सध्या प्रत्यक्ष भेटीद्वारे तसेच ऑनलाईन माध्यमातून विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत आहेत। विशेषतः गरीब, अशिक्षित व सर्वसामान्य नागरिकांना लक्ष करून शासनाच्या योजना, अनुदान किंवा नोकरीच्या आमिषाने आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची व योजनेची शासकीय स्तरावर खातर जमा करावी। तसेच अशा भूलथापांना बळी पडू नये असे या घटनेतून समोर येत आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।